नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण प्रपंच भाग 3 याबद्दल विचार करणार आहोत. मागच्या 2 भागामध्ये प्रपंचाबद्दल आपल्याला माहिती मिळाली, पण हा प्रपंच इतका मोठा आहे की त्या पद्धतीने जर त्याची माहिती आपण देत गेलो तर त्यासाठी बरेच भाग लागतील. तरी आपण या भागामध्ये प्रपंचाबद्दल अजून थोडक्यात विचार करणार आहोत. कारण की आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींची माणसं आहेत. तर हा जो सगळा प्रकार आहे याला प्रपंच म्हणजे एक अरण्यासारखं सांगितलेलं आहे. अरण्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की जंगल. या जंगलामध्ये विविध प्रकारची झाडं असतात, विविध प्रकारचे प्राणी असतात. तसंच जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर त्याच प्रकारे आहेत. या जंगलामध्ये जी झाडं आहेत, काही झाडं अशी नुसती मोठी आहे वाढलेली, पण त्यांना फळ मात्र फार छोटं आहे. काही झाडं छोटी आहेत पण त्यांची फळ मात्र मोठी आहेत. तशीच माणसं सुद्धा आहेत. हे या वृत्तीच आहे. माणूस खूप मोठा दिसतो पण त्याचं जे फळ आहे, म्हणजे त्याचा जो लोकांना उपयोग होणार आहे, तो फार कमी आहे. काही छोटी झाडं आहेत पण त्यांचं फळ मोठं आहे, ते लोकांना उपयोगी पडणार आहे. या सगळ्या गोष्टी आजूबाजूला आपल्याच आहेत. अशा या जंगलामध्ये आपण आहोत. या जंगलामध्ये असताना साहजिकच सावधगिरीने वागावं लागतं, जागरूकतेने वागावं लागतं. ते जर नसेल तर कधीही घात होऊ शकतो. ही जागरूकता आणि सावधानता ही कशासाठी हवी आहे? तर आपल्या आजूबाजूला षडरिपू हे दबा धरून बसलेले आहेत. त्याच्यामध्ये काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, आणि हे वाटच बघतायत की कधी याला आपण भक्ष्य करू. आणि काम जो आहे म्हणजे वासना, कामना, आकांक्षा, यांचा आहार काय आहे? यांचा आहार आहे माणसाचे चरित्र. माणसाचे चरित्र पूर्ण संपून टाकणं हे काम आहे. कामाचं ते आहार आहे. आयुष्यभर माणूस वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला साधनेमध्ये गुंतवतो. त्याच्यातनं साधना वाढवत जातो. या षडरिपूंना तो दाबतो. जेव्हा मात्र तो असावधान असतो तर त्याच्यामध्ये असणारं जो कामस्वरूप आहे तो त्याचा घात करतो. ही गोष्ट आत्ताचीच नव्हे तर आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलेली आहे, वाचलेली आहे की विश्वामित्र, इतकी कठोर साधना त्यांची, इतकी कठोर तपश्चर्या, आणि त्यांची तपश्चर्या एका अप्सरेने संपवली. म्हणजे कामाचं प्रबल्य किती आहे. आज सुद्धा बघितलं आपल्या आजूबाजूला तर दिसून येईल की अशा थोर व्यक्ती त्या सुद्धा या कामाला बळी पडल्या. म्हणजे साधनेमध्ये असताना किती जागृत माणसाने असायला पाहिजे. प्रपंचात असताना, प्रपंचामध्ये
षडरिपू हे 6 चोरच आहेत. ते वाट बघत असतात की कधी या माणसाचं लक्ष दुर्लक्षित झाला हा, की तेव्हा त्याच्यावर घात करतात. म्हणून प्रपंचामध्ये वागताना फार सावधानतेने चांगल्या पद्धतीने वागायला पाहिजे. दुसरा त्यानंतरचा जो येतो तो काम, जो चरित्र खातो, तर क्रोध हा काय करतो, हा शरीराला खातो. बऱ्याच गोष्टी जर आपण बघितल्या असतं, माणूस खूप प्रयत्न करतो स्वतःला रागापासून वाचवण्याचा, आणि बराच तो करत असतो प्रयत्न, आणि कधीतरी तर त्याचा राग हा उफाळून येतो. आणि हा राग जेव्हा उफाळून येतो, तो क्रोध, तर त्या क्रोधामध्ये तो दुसऱ्याला तर वाईट बोलतो, किंवा त्याच्यातनं मारामारी होते, किंवा इतर या घटना घडतात. आणि त्यातून काय होतं की त्या समोरच्या व्यक्तीला तर त्रास होतोच, त्यापेक्षा पण माणूस स्वतःला मात्र आतून जाळून टाकतो. शरीराचा ऱ्हास होतो क्रोधामुळे, कारण की क्रोध हा अग्नीसमान आहे. आणि या अग्नीमध्ये जे तुम्ही देणार ते भस्म होणार. या क्रोधावर आपला ताबा मिळवण्यासाठी जागृत असायला पाहिजे, आणि त्यासाठीच ज्ञान पाहिजे. यानंतरचा तिसरा जो येतो चोर, तो म्हणजे लोभ. हा लोभ कशाचा, हा लोभ काय खातो? लोभ आपली उदारता खातो. आपल्यामध्ये जी उदारता आहे, औदार्य ज्याला म्हणतात, म्हणजे प्रेम, दुसऱ्याबद्दल प्रीती, ही जी राहते ना उदारता, लोभ त्याची उदारता खातो. ज्या माणसाच्या मनातून दुसऱ्यांबद्दलचं प्रेम गेलं, दुसऱ्यांबद्दलचा काही भाव त्याची शिल्लक नाही राहिला, तर असा माणूस प्रपंचामध्ये जगण्याच्या लायक होत नाही. असे आपण आज कितीतरी बघतो की जे निव्वळ आणि निव्वळ नुसतं प्रपंचामधून पैसा कमवण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्याकडे प्रेम नावाची वस्तू नसते. असा ज्याच्याकडे औदार्य नाही आहे, उदारता नाही आहे, याच्याजवळ साधा कुत्रासुद्धा जात नाही. कारण की त्यालासुद्धा कळतं की त्याच्या अंगावर जेव्हा आपण हात लावतो, कुत्र्याच्या, कुठल्याही प्राण्यांच्या, आपल्या आतमध्ये जी राहते ना उदारता, त्याच्याबद्दल प्रेम, ते त्या स्पर्शातनं जाणवतं. आणि तो जीवसुद्धा आपल्याशी प्रेमाने वागतो. मात्र ज्याच्यामध्ये औदार्य नाही आहे, उदारता नाही आहे, त्याच्याजवळ प्राणीसुद्धा येत नाही. तर लोभ हा खातो आपली उदारता. याच्यानंतरचा चौथा येतो तो म्हणजे मोह. मोह जो आहे तो आपला वेळ खातो. कारण की त्या व्यक्तीला तो मोहात पाडतो. त्या व्यक्तीला कळत असतं की आपल्या जीवनामध्ये हे मला प्राप्त होणार नाही आहे, माझी ती पात्रता नाही आहे, माझी ती क्षमता नाही आहे, तरीसुद्धा मोह त्याच्यामध्ये निर्माण करतो. अरे नाही रे, तुला मिळू शकतं. आणि या मोहापायी, मोहांधकारी जीवा हा बुडाला, या मोहाच्या अंधकारामध्ये जो जीव आहे, जीवात्मा,
तो पूर्णपणे डुबून जातो. मोह, आणि या मोहानेच माणूस सारखा वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या मागे पळत असतो. त्याच्या मागचा उद्देश तो हाच असतो की हे मला मिळालं तर यातनं मला आनंद मिळेल, ते मिळालं तर मला त्यातनं आनंद मिळेल. मात्र तो पळत असतो पण त्याला काही मिळत नाही. मोह हा जो आहे ना, तो सातत्याने तुम्हाला एकातनं तुमचं इच्छा पूर्ण नाही झाली तरी सुद्धा तो दुसऱ्या मोहामध्ये तुम्हाला अडकवतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की जी पहिले माया आहे, जीवाच्या भोवती माया, आणि मायासोबत हे 6 शत्रू आहेत, 6 चोर आहेत. माया काय निर्माण करते तर भासात्मक जीवन. जे सत्य आहे त्या सत्यापासून ती लांब करते. सत्याला ती ओळखू देत नाही. जसं मृग राहतो ना, मृगजल ज्याला म्हटलं जातं, की त्या मृगजल म्हणजे जिथे पाणी नाही आहे ते भास होतो की पाणी आहे. पाण्याच्या वरती जे असे दिसतात ना तरंग, पाणी ज्या ठिकाणी राहतं तिथे जाणवतं असं. त्या ठिकाणी माणूस पळत जातो की या ठिकाणी मृग पळत जातो त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी काहीही नसतं. हे मृगजळ. तशा आपल्या आयुष्यामध्ये भासात्मक असे जे जीवन आहे ना, हे माया आणि हे षडरिपू तयार करतात. आणि त्यात माणूस जेव्हा अडकतो तर त्यातनं त्याचा प्रपंच हा उत्तम होत नाही, आनंदी होत नाही. त्याच्या प्रपंचामध्ये दुःख, आणि हे जे दुःख आहे या दुःखामुळेच माणूस हा हतबल होत जातो. आणि हतबल होता 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 शेवटी त्याला प्रपंचाचा कंटाळा येतो. तर हीच परिस्थिती आहे की प्रपंच वाईट नाही आहे. कारण की प्रपंच म्हणजे हा ब्रह्मांडच. यामध्ये ज्या ज्या घटना घडत आहेत, ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे प्रपंचच आहे. प्रपंचापासून कोण मुक्त झाला आहे? प्रपंचातनं कोणीच मुक्त होऊ शकत नाही. कारण की प्रपंच हा पंचमहाभूतापासून जे जे तयार झालेलं आहे त्याच्या अवतीभवती जे आहे ते सगळं प्रपंचच आहे. त्यामुळे प्रपंचापासून कोणी दूर नाही होऊ शकत. आणि मागे पण सांगितल्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ ही जी आपली गाडी आहे, त्या गाडीचे 2 चाकं आहेत. त्याच्यामुळे प्रपंचतः उत्तम व्हायलाच हवा. प्रपंच उत्तम होत गेला तरच परमार्थ उत्तम होईल, नाहीतर परमार्थ उत्तम होऊ शकत नाही. तर चौथा आपण बघितलेला होता मोह. 5वा आहे आता मद. मद म्हणजे अहंकार. आपल्याला माहिती आहे अहंकारापोटी जो राज झालेला आहे तो पूर्वी पण होत होता, आता पण आहे आणि पुढे पण होणारच आहे. कारण की अहंकार म्हणजे काय, की तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ, माझ्याकडे पैसा जास्त. ज्यामध्ये भेद आला ना, ही भेदाभेद जी वृत्ती आली तो म्हणजे अहंकार. म्हणून जिथे भेद आहे तो ईश्वराकडे घेऊन जात नाही. आणि अहंकार हा भेद आहे, तो इतरांपासून आपल्याला वेगळं करतो अहंकारापोटी. जितके मोठी जी आहेत, म्हणजे रामायण काय, महाभारत काय, किंवा इतर या गोष्टी काय, आज घडणाऱ्या गोष्टी काय, आपल्या घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी काय, आपल्या प्रपंचामध्ये, त्यासुद्धा कुठे होतात? अहंकार, इगो.
इगोमुळे तो मला बोलणारा कोण, मी का त्याचं ऐकून घेऊ, मी हा जो मी आहे ना, मीला जो वारा घालतो तो म्हणजे अहंकार. आणि आज सुद्धा छोट्या गोष्टीतनं आपण जर बघितलं तर हा सर्वत्र घडतोय. आणि यातनं शेवटचा जो आहे तो म्हणजे मत्सर. मत्सर केव्हा निर्माण होतो, त्यावेळेस की मी खूप प्रयत्न केले ते मिळवण्यासाठी, पण मला माझ्या मनासारखं मिळालं नाही, पण तीच वस्तू इतरांना मिळाली आणि माझ्याजवळ नाही आहे, ती त्याच्याजवळ आहे, म्हणून त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण होतो तो मत्सर. आणि आजच्या स्थितीमध्ये या प्रपंचाच्या अरण्यामध्ये हे सर्वत्र आपल्याला दिसून येतंय. आता याच अरण्यामध्ये पूर्वीसुद्धा आपण जर बघितलं असेल तर पूर्वी जे अरण्य होती त्या अरण्यामध्ये नदीच्या किनारी वेगवेगळ्या ऋषींचे गुरुकुल होते. तिथे छान शिकवलं जायचं, तिथे परमार्थिक ज्ञान मिळत होतं, गुरुतत्वज्ञान तिथे प्राप्त होत होतं. आणि तिथे माणूस कसा जगावा, कसा त्याच्यामध्ये गुण ते असायला पाहिजे हे ऋषीमुनी शिकवत होते. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा हे बाहेर कुठे नाही आहे, हे सगळं आपल्या मनामध्येच आहे. षडरिपू आपल्या आतच आहे, आपल्यामध्येच. हे ऋषितुल्य जे ज्ञान आहे ना ते सुद्धा आपल्यामध्ये आहे. आणि म्हणूनच एखादा प्रसंग घडत असताना त्यावेळेस आपल्या आतून आवाज येतो, तो असतो आतला आवाज. जर त्याच वेळेस आपण त्या आवाजाला ऐकलं ना तर आपली घसरण होणार नाही. हा आतला आवाज ऐकणं यासाठीच सर्वप्रथम माणसाला इथपर्यंत तरी ज्ञान पाहिजे की नाही, हा प्रपंच जो आहे तो तर मला करायचंच आहे, प्रपंच करतच मला परमार्थ करायचं आहे. त्यामुळे प्रपंचापासून पळून जाण्यात अर्थ नाही आहे. प्रपंचामध्ये किती संकट असू द्या, कारण की हे मुळातच संकट जी आलेली आहे ती कशामुळे आलेली आहे हा जेव्हा आपण चिंतन करू ना तर त्या चिंतनामधून कळून येईल की या सगळ्या परिस्थितीला दुसरा कोणीही जबाबदार नाही आहे, मीच आहे. माझी स्वतःचीच ती कर्म आहेत आणि माझ्या कर्मामुळेच हे झालेलं आहे. हा एक वेळ जेव्हा ठरेल ना, ठाम आपला विश्वास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्याला दोष देणं बंद करतो. आणि दुसऱ्याला दोष देणं जेव्हा बंद करतो ना त्यावेळेसच चिंतन चांगलं होतं. कारण की आज बघा, आज आपल्या काहीही जरी घटना घडली तरी आपण कारण सांगतो, अरे नाही हे असं घडलं त्यामुळे असं झालं, माझा दोष नाही, मी खूप चांगला आहे. पण ही परिस्थिती होती त्याच्यामुळे मला असं. स्वतःचं आपण काय करतो की मी कसा बरोबर आहे हे लोकांना सांगण्यासाठी. पण खरा जर विचार केला तर ज्या काही घटना घडत आहेत ना त्या आपलीच कर्म आहे. त्याच्यामुळे आपली कर्म जर सुधारली तर आपला प्रपंच उत्तम होईल. आपली कर्म जर सुधारली तर आपला प्रपंच उत्तम होईल. आणि ही कर्म सुधारण्यासाठीच जे आहे ना ते ईश्वर आहे, तेच ज्ञान आहे, तेच मार्गदर्शन करणारे गुरु आहेत. आणि असे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक यायला हवेत. आणि हे मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये येण्यासाठीच आपल्याला पहिले स्वतःचे कर्म सुधारायला पाहिजे. तर हे कर्म जर आपण सुधरत गेलो
तर आपला प्रपंच उत्तम होईल. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये बघू की कशा प्रकारे अजून आपण प्रपंच उत्तम करू शकतो.